शहादा शहरात नागरिकांची तहान भागवण्यासाठी नगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी जलतृप्ती योजना अंतर्गत लाखोंचा निधी खर्च करून 1 रुपयात 1 लिटर भर पाणी अल्प दरात नागरिकांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सोय करण्यात आली होती। परंतु अनेक वर्षापासून जलतृप्ती योजनेअंतर्गत शहरात 3 ते 4 ठिकाणी पाण्याचे एटीएम केवळ नावालाच उरलेले आहेत। फिरती एटीएम गाडी बंद असल्यामुळे नागरिकांना 20 रुपयात 1 लिटर पाण्याची बाटली घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे। त्यामुळे नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसत असून मात्र संबंधित अधिकाऱ्यांचं याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे, असं चित्र शहादा शहरात दिसत आहे। शहादा शहराचा विस्तार पाहता नगरपालिकेने शहादेकरांची तहान भागवण्यासाठी शहरात प्रथमेश एंटरप्राइजेस पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जलतृप्ती उपक्रम मोठ्या वाजगाजाने शहादा शहरात राबवण्यास सुरुवात केली होती। त्या शहादा शहरातील पिण्याचे पाण्याचे एटीएम मशीन, शहरातील बस स्थानक परिसर, महात्मा ज्योतिबा फुले चौक, भवानी चौक, शहादा कोर्ट परिसर आदी परिसरात लाखोंचा निधी खर्च करून ही योजना राबवण्यात आली। परंतु काही दिवसांनी ही योजना बंद देखील पडली। परिणामी बसवण्यात आलेले सर्वच एटीएम मशीन नादुरुस्त झाले व जलतृप्ती योजना इतिहास जमा झाली।